नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण आलेलो आहोत नाशिक येथील ओझर विभागात, आणि आज सुद्धा आपल्या ह्या विभागातल्या काही नवीन ताया इथे आलेल्या आहेत. आणि तुम्ही अगदी मनापासून सांगतो, तुम्ही सगळ्या जणींना म्हणजे इतक्या सगळ्यांनी मनापासून बोलत असतात की आम्हाला अगदी माहेरी येण्यासारखं वाटतं. तर अगदीच मला सुद्धा तितकाच आनंद होतो की ताई जेव्हा माहेरी येते ना तेव्हा किती छान वाटतं, आणि असं कधी वाटतं की जाऊ नये, हे की नाही. पण आज तुम्ही इथे आलेले आहेत, खूप खूप छान वाटतंय. तुमचं सगळ्यांचं स्वागत अगदी मनापासून. त्याच्यामुळे अजिबात न घाबरता न लाजता आजचा पुढचा हा कार्यक्रम आपण व्यवस्थित छान पार पाडायचा आहे. पाडणार की नाही? तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि पहिला खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आता सुरू करूया खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आजच्या या खेळामध्ये असणार आहे पुन्हा एकदा उखाण्यांची जुगलबंदी. क्या बात आहे. आणि ही जुगलबंदी खेळण्यासाठी इथे 6 ताई इथे आलेले आहेत, आणि जोड्यांप्रमाणे त्या उभ्या आहेत. पहिली जोडी ही आहे, दुसरी जोडी ही आहे, तिसरी जोडी ती आहे. हा, अशा 3 जोड्या आहेत. तर पहिल्यांदा आपण ह्या जोडीपासून सुरुवात करूया. ताई नाव सांगा. राजश्री हरीश गंगावणे. राजश्री ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष झाले. भाऊजी काय करतात? एचएल मध्ये. एचएल मध्ये आहेत. हो हो, क्या बात आहे. आणि माहेर कुठलं? सिन्नर. सिन्नर, व्हेरी गुड. आणि सासर? सिन्नर. सासर पण सिन्नर. लव्ह मॅरेज? नाही. नाहीये, अरेंज मॅरेज. हरकत नाही. व्हेरी गुड. माहिती द्यायचं. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कांचनमाला हुजरे. कांचन ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 24 वर्ष झालेली. मिस्टर नाहीये. अच्छा. माहेर कुठलं होतं? माहेर माझं ओझरचंच आहे, आणि सासर चांदवड तालुक्यात निंबाळेचं आहे, आणि मी शिक्षिका आहे. शिक्षिका आहे. वा वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिक्षिका आहेत ताई. आणि आज इथे शिक्षिका आणि ह्या ताईंमध्ये जुगलबंदी होणार आहेत. तर पहिल्यांदा कोण उखाणा घेणार आहेत? तुम्ही का तुम्ही घेणार आहेत? क्या बात आहे. असा आत्मविश्वास पाहिजे. व्हेरी गुड. हा, होऊन जाऊ दे. खणखणीत उखाणा. क्या बात. व्हेरी गुड. हा. घसा खवखवतो म्हणून घेते विक्सची गोळी. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही हा उखाणा घेताय. ओके ओके. हा. घसा खवखवतो म्हणून घेते खोकल्याची गोळी. घसा खवखवतो म्हणून घेते खोकल्याची गोळी. हरीशरावांची बहीण कांचन दिसते नाही तेवढी साधी बोळी. साधी नाही. पुन्हा दुसऱ्यांना बोललेले तुम्हाला साधी बोळी नाही येत म्हणतायत, पण खूप साधी बोळी आहे ग. आता सांगेल ना त्या. हा अच्छा बरं. ह्यांचं मग काय चाललंय येते? त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका, आम्हाला माहिती आहे कशा आहेत त्या. काय चाललंय ते? हे काय एवढं बोलत? अहो काय आहे, मी एवढ्यांची नणंद आहे. या सगळ्या माझ्या भाऊजाई आहेत. हा, आणि प्लस मैत्रीण पण आहे. पण माझे सगळे भाऊ ना माझ्याकडून असतात, त्याच्यामुळे थोड्या जळतात. बाकी काही आता ह्याच्यात उत्तर द्या ह्यांना. गरम गरम सांबार मध्ये टाकते मसाला. गरम गरम सांबार मध्ये टाकते मसाला. आणि राजश्रीकडे बघून मला येतं हसायला. क्या बात आहे. टाळी द्या. ये बात आहे. चौके पे छक्का दिया एकदम. आता ह्याच्यात उत्तर देत आहेत. व्हेरी गुड. गव्हाचं पोतं सुईने शिवलं. गव्हाचं पोतं सुईने शिवलं. हिच्या भावाने मला पावडर लावून फसवलं. भाऊजी एवढे काय काय भावाला काय, तुम्हाला काय काय बोलते, तुम्हाला वरती भावाला पण बोलते. हा, पावडर लावून फसवलं म्हणतायत. ह्याच्यात उत्तर द्या. हा. माझा भाऊ बघायला आला होता तेव्हा लावला होता का गॉगल? माझा भाऊ बघायला आला होता तेव्हा लावला होता का गॉगल? आणि आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे, तुम्हीच आले होते आमच्याकडे, कळलं का पागल? हा, तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला पागल म्हणून घेतलेलं आहे. हा, मग अशी काय काय बोललात तुम्ही? ह्याच्यावरती द्या तर उत्तर. पागल म्हणालेली आहे. मी असतं तर ऐकूनच नसतं घेतलं बाबा. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. बरं. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. हरीशरावांचे नाव घेते मी त्यांची लवर. आता डायरेक्ट भाऊजींवरती लवर म्हणूनच बोलून घेतलेले त्यांनी. क्या बात आहे. हा हा, रोमॅन्टिक उखाणा होता. रोमॅन्टिक. आता ताई ह्याच्यावरती काय उत्तर देणार? आहे उत्तर आहे. क्या बात आहे. हा. एका वर्षात येतात 12 महिने. एका वर्षात येतात 12 महिने. माझ्या मैत्रिणींमुळे माझ्या जीवनामध्ये आहेत सुखाचे सोहळे. कळलं का ग? एक काणे. हे करा. अगं ताणे. ताणे म्हणजे प्रेमाने ताणे. ताणे ताणे. अच्छा हा, ताणे.
हो हो, तुम्हाला म्हणजे अगदी लहान समजते. आता एक उकळणं ऍडक्यूट होऊन जाते. व्हेरी गुड, क्या बात आहे, मजा येते. हा, तीर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी, पूजेसाठी तुळशी, हरीश रावांचं नाव घेते 16 सख्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी. क्या बात आहे, व्हेरी गुड. आमच्या कार्यक्रमाचं नाव घेतलेलं तुमही, खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, होऊन जाऊ दे. राजमाता जिजाऊंनी घडविले छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे. राजमाता जिजाऊंनी घडविले छत्रपती शिवाजी महाराज. विनोद रावांचं नाव घेते मानाचा मुजरा माझ्या सगळ्या सख्यांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. इथल्या इथे पटकन उखाणा बनवणं हे सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने त्या पटकन इथल्या इथे ज्या काय करत होतात ना, त्या बात आहे. ताई खूप खूप छान, खूप खूप अभिनंदन. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा दत्तराज निकम. सुरेखा ताई, किती वर्ष झालेत लग्न? 24 वर्ष. भाऊजी काय करतात? शॉप आहे आमचं इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. व्हेरी गुड. ताई आता तुमचं नाव सांगा. सौ शरयू योगेश शहापूर. शरयू. शरयू ताई, क्या बात आहे, खूप छान सुंदर नाव आहे. शरयू ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 24 वर्ष. 24 वर्ष. भाऊजी काय करतात? कंपनी ते कंपनीमध्ये आहे. आणि सासर कुठलं? सासर अकोल्याचं. आणि माहेर? नाशिकचं. माहेर नाशिक. व्हेरी गुड, क्या बात आहे. पहिल्यांदा आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. हा, पहिला उखाणा घेत आहेत ह्या ताई. शरयू ताई. एक होती चिऊ. हा. एक होता काऊ. एक होती चिऊ, एक होता काऊ. एक होती चिऊ, एक होता काऊ. हिला खायला दिलं तर मी काय खाऊ? ये बात आहे. काय बोलल्यात बघा. हिला खायला देऊ तर मी काय खाऊ. तर ह्याच्यावरती होऊन जाऊ दे. हा. अत्रावळ पत्रावळ. अत्रावळ पत्रावळ वांग्याची फोड. अत्रावळ पत्रावळ वांग्याची फोड. हिला काही द्या, हिला लागतच नाही गोड. हिला काही दे, लागतच नाही गोड. काय राग आहे तुमच्यावरती, काय माहिती बाबा. आंघोळीच्या साबणावर येतो लई फेस. आंघोळीच्या साबणावर येतो लई फेस. आमचे योगेशराव आहेत लई बेस्ट. आमचे योगेशराव आहेत लई बेस्ट. व्हेरी गुड, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. नीता संतोष कदम. नीता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 18 वर्ष झाले. भाऊजी काय करतात? मिस्टर एक्सपायर झाले. माहेर कुठलं तुमचं? परभणी. परभणी. सासर कुठलं होतं? नाशिक. नाशिक. हो सर, व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि ताई तुमचं नाव सांगा. सौ संजीवनी सुहास मस्के. आणि भाऊजी काय करतात? बँकेत सर्व्हिसला. बँकेत. पैसाच पैसा आहे नुसता, पैसाच पैसा. सासर कुठलं? ओझर. आणि माहेर? अमरावती. अमरावती. हो हो, क्या बात है. पहिल्यांदा उखाणा कोण घेणार, तुम्ही का तुम्ही? तुम्ही घेताय. होऊन जाऊ दे, पटकन उखाणा. व्हेरी गुड. पाण्यात घागर भरताना. हा, पाण्यात घागर बुडताना आवाज होतो बुडबुड. बुडबुड. हा. आमच्या सुखी संसारात नणंदबाईची नेहमी लुडबुड लुडबुड. लुडबुड लुडबुड. हा, पण जुगलबंदी तुमची ह्यांच्या बरोबर आहे. हा, त्यांच्यावरती सगळेच ह्यांच्यावरती का राग करतात मला कळत नाहीये. एवढा का राग आहे तुमच्यावर सगळ्यांचा? हा प्रेमाचा राग आहे. प्रेमाचा राग आहे. आणि हे प्रेम बाहेर आलंच पाहिजे ना. आलं अशा पद्धतीने. हो हो. बरं, ठीक आहे. या. उभी होते दारात, नजर गेली आकाशात. उभी होते दारात, नजर गेली आकाशात. संतोषरावांचा फोटो माझ्या बांगडीच्या नकाशात. हो, क्या बात आहे, किती सुंदर. हो हो. हा, तुमचं आपलं लुडबुड लुडबुड चाललंय ते बघा कसं नाव घेतलेलं आहे. हा, रोमॅन्टिक. हा हा. आणि आता तू अजून एक होऊन जाऊ देत मस्तपैकी. कुरळ्या केसांना आकडे लावते 8. कुरळ्या केसांना माझ्यासाठी आकडे लावते 8. भाऊजी, मी रावांचं नाव घेते 5 मिनिटाच्या आत. हा, मग घ्या ना. अच्छा, घेतलं का? पण आता तुम्हाला नाव घ्यायचंय तुमच्या आहोंचं, त्यासाठी माझ्या कुरड्या केसांचा काय संबंध आहे? तुम्हाला दिसले ना मला कुरडे केस. अच्छा, दिसलेत का? व्हेरी गुड, हरकत नाही. कोण रिकाऊ तू करता आपल्याला बरं वाटतं, हे की नाही? ऐका. ऐकतोय, ऐका. हा. झुंझुन झुन्यात. कशात? झुंझुन झुन्यात. झुंझुन झुन्यात. बसले मेन्यात. बसले मेण्यात. कंचोळी अंगात. गुलाल भांगात. एलदोडे ओटीत. लवंगा मुठीत. संतोषराव बसले दाटीत, तर मी कशी जाऊ पान सुपारी वाटीत. हो हो, क्या बात आहे. होऊन जाऊ देत अजून एक मस्तपैकी उखाण्याच्या पेक्षा. शेगावचे गजानन महाराज. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साई. सुहासरावांचं नाव घेते सिद्धी आणि सिद्धांची आई. हो हो, क्या बात आहे. अजून एक शेवटचा उखाणा. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे. खडे. संतोषरावांचं नाव घेते आपल्या ह्या कार्यक्रमाच्या सखी सोहळ्याच्या मंचा पुढे. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा,
आणि एक शेवटचं लवकर. पेल्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ग्लास. पेल्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ग्लास. सुहासरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. त्या बाद एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. आणि उखाण्याच्या जुगलबंदीमध्ये ज्या ताईंनी अगदी छान छान उखाणे घेतले, अगदी अगदी जुगलबंदी वाटावी अशी छान जो काय परफॉर्मन्स दिले त्यांना आपण देणार बक्षीस. या पहिला नंबर या. खूप खूप अभिनंदन. खूप छान उखाणे घेतले तुम्ही. आणि ज्या ताईंनी छान उखाणा घेतले, खूप सादरीकरण केलं या ताई तुम्ही पण या. तुमच्या पहिल्या जोडीने खूप छान उखाणे घेतलेले दोघींनी. खूप छान वाटते. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि नियम आणि अटी अशा आहेत की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही, खुर्च्यांच्या मधून यायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं करायची आहेत. हा आपल्याला हवंय, मटेरियल हवंय आपल्याला. हा व्हेरी गुड. चला हरकत नाही, सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. पटकन बसून घ्या लवकर लवकर लवकर. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. एक त्याचा असेल तिथे. हा लवकर इथे इथे ह्या साईडला इथे इथे या. अरे एक तिथे लवकर लवकर. कशा हावरटा सारख्या आल्या धावत. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि 5 खुर्च्यामध्ये आहेत आणि 9 ताया आहेत. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. नाच कसं बिंदास बिंदास. हा हा पटकन बसून द्या. व्हेरी गुड. हा या इथे लवकर. हा एक 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 असायला तिथे लवकर 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 लवकर. एक आहे तिथे. नाहीये. बरं ठीक आहे. नाहीये. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा लवकर. हा आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आणि या इथे लवकर या. हा पण त्यासाठी म्युझिक प्लीज. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे एवढं मी करून दाखवते तुम्ही करावं म्हणून. हा म्युझिक. हा माझ्यासाठी एकदा म्यू. हे हातात माईक घे. हा त्या हाताने सनई वाजवा. हा म्युझिक. हा होऊन जाते म्युझिक. चला म्युझिक द्या लवकर. दिल देके तू बन जा मेरी वाइको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. दिल देके तू बन जा मेरी बायको, दुसरी पोरगी मैं देखूं काय को. खुर्ची समोरच नाचायचं नाहीये, पुढे पण जायचंय. गाडी पुढे जाऊ द्या. नको नको
काय ग सखू, काय ग सखू, काय ग सखू. आणि सांगितल्याप्रमाणे ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलं त्याला आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई, खूप छान तुम्ही अगदी बिनधास्तपणे नृत्य सादर करत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला हे बक्षीस देण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थांब जाऊन ना त्यांना मावशी ते थांब मांडा. हां हे द्या. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटते. हा माहेरी आल्यासारखं वाटतं. हो खूप भारी. बक्षीस घेऊन कसं वाटते? खूप छान वाटते. छान वाटते. आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा खुर्चीवर. बसा खुर्चीवर म्हणताय त्या. हा घ्या कप आणि बसा गप. हा मी नाही काय बोललेले, तुम्हीच बोललेले बाबा. याच आनंदात आणि ह्याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुरू करणार आहोत आपण आपला हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग. बघा कसं असतं, कधी कधी आपल्या स्वतःच्या चुकांमुळे सुद्धा आपण कधी कधी भांडत असतो, कधी कधी आपण ही चूक करत असतो, कधी कधी समोरच्या व्यक्तीची सुद्धा चूक असते. पण ती चूक झाल्यानंतर तो एक वाद होतो, त्या वादामध्ये अबोला निर्माण होतो आणि तो अबोला इतका वाढतो की त्या दोन व्यक्ती दुरावल्या जातात. बरं इतक्या दुरावल्या जातात की एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. मनात इच्छा खूप असते की त्या व्यक्तीबरोबर बोलावं, पण आधी तिने यायला पाहिजे तरच मी बोलायला जाईन. असं बऱ्याच वेळेला असतो. कधी कधी आपला इगो पण मध्ये येत असतो, पण हा अबोला त्याच्यामुळे इतका राहतो ना की कधी कधी ती व्यक्ती या दुनियेतून निघून पण जाते. आणि तेव्हा जी जाते ना तेव्हा मग असं वाटत असतं की अरे यार त्यावेळेला जरा आपण प्रयत्न केला असता, एक थोडा आपण कमीपणा घेतला असता आणि त्या व्यक्तीशी जाऊन बोललो असतो आणि माफी मागितली असती तर आज त्या व्यक्तीलाही तितकं समाधान वाटलं असतं आणि ते नातं खूप छान टिकून राहिलं असतं. असं होऊ नये आणि त्याच्यासाठीच आपण हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग करत असतो आणि अबोला दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. तुमचं नाव सांगा. सुवर्णा किरण चौधरी. कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? मोठी ताई आहे. मोठी बहीण? हो. सख्खी बहीण? हो सख्खी बहीण. अच्छा, तिच्याबरोबर अबोला आहे. हो. किती वर्ष? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. हो. या 2 वर्षापूर्वी कसं तुमचं बहिणीचं नॉर्मली बोलणं, जाणं येणं, पण आता मध्यंतरी तिचा एकही फोन नाही आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी पण नाही केलेला आहे. अच्छा, पण काय कारण असं हे अबोला निर्माण होण्याचं? मध्यस्थी थोडंसं झालं होतं अनबन. अच्छा. की मिस्टरांमुळेच की मग त्याच्यानंतर आम्ही पण कॉलच नाही केला मी पण, आणि त्यांचाही कधी फोन नाही आला ताईचा. आणि हा 2 वर्षाचा अबोला. हो. पण 2 वर्षा आधी कसं होतं? व्यवस्थित होतं, छान नातं होतं. पण या 2 वर्षात कधी प्रयत्न केला तिच्याशी बोलण्याचा, काही गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा? हा मी बोलले होते मुलीसोबत, त्यांच्या ताईच्या मुलीसोबत बोलले. हो, पण मग त्याच्यानंतरही ताईचा कधीच फोन नाही आला. तुम्ही प्रयत्न केला होता? हो. पण मग आज ह्या माध्यमातून काही सांगायचंय का तुमच्या ताईंना, मोठ्या ताईंना? मी ताईला हे सांगेल की माझं चुकलंय, तू मोठी आहे, मी तुला कॉल करायला हवा होता, पण मी सॉरी म्हणते आणि नेक्स्ट डे मी तिला कॉल करणार आहे. उद्या कॉल करा. हो ताई, तुझ्या मनाला तू व्यक्त झालीस आणि हा अबोला तू सांगितलेला आहेस आणि ही जी खंत आहे ती ताईंपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि किंवा हा भाग जेव्हा त्या बघतील तेव्हा नक्कीच त्यांना सुद्धा कुठेतरी काही गोष्टी समजून येतील आणि त्या सुद्धा स्वतःहून तुम्हाला फोन करतील आणि भेटायला येतील आणि तुमचा हा अबोला लवकरात लवकर दूर होईल. पण आज मनातलं व्यक्त झालीस, बोललीस, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. छान वाटते. छान वाटते की नाही? आणि माहेर आल्यानंतर आपण असंच मन मोकळेपणाने बोलत असतो. आपल्याच हक्काच्या व्यक्ती, आपलीशी जी व्यक्ती असते ना, आपल्या हक्काची व्यक्ती, तिच्यासमोर आपण मन व्यक्त करत असतो. हे जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा मला खूप छान वाटतं. पण ताई, तू आज इथे आली असते, मी तुला असंच पाठवणार नाहीये, तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते, माया पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला, कसं सांगू बाई बाई लई भारी सासूरवाडी, पण माहेराची नाही कशा कशाला गवडी.
ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायची हां आणि आमची आठवण नक्की काढायची. आज ओटी भरली गेली आहे, मनातलं व्यक्त झालीस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप छान, मन प्रसन्न झालंय, अगदी माहेर आल्यासारखं वाटते. हो पण खूप छान वाटते आणि हे चेहऱ्यावरचं हास्य हे असंच राहू दे. खूप छान वाटते. एक छानसं स्माईल, अजून एक छानसं ओहो ओ अरे बापरे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य किंवा आनंद आहे ना, ही आम्हाला खरं तर स्फूर्ती असते, एक प्रेरणा असते. आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना आता पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जायचं आहे. पुन्हा तोच दिवस, सकाळी उठायचं आहे, नाश्ता करायचा आहे, मुलांना बघायचं आहे, नवऱ्याला बघायचं आहे, सासू सासरे आहेतच, आहे की नाही. पण ते आपलं रुटीन आहे, त्या जबाबदाऱ्या आहेत, त्या आता पार पाडाव्या लागणारच आहेत. त्यामुळे आपण आजच्या ह्या भागापुरता इथेच थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करत तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.